ओम श्री गुरुवे नमः. मी प्रियांका. ज्या चरणामध्ये अखंड श्रद्धा विसवते, ज्या पादुकांमध्ये करुणेचा अमृत स्रोत वाहतो आणि ज्याच्या स्मरणाने मन शांत होते, तेच हे साक्षात प्रभू दत्तात्रयांचे दिव्य चरण. भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी ज्या पवित्र भूमीत तपश्चर्याने आपल्या अस्तित्वाची मुद्रा उमटवली, ती नरसिंहवाडी केवळ एक स्थळ नाही, भक्तांच्या अंतःकरणात जागवलेली एक दैवी अनुभूती आहे. कृष्ण पंचगंगा संगमाच्या सानिध्यात प्रकट झालेल्या या मनोहर पादुका म्हणजे प्रभूंच्या अखंड वास्तव्याचा जिवंत पुरावा आहे. प्रभू देहाने गाणगापूरला गेले असते तरी आपल्या भक्तांसाठी त्यांनी या पादुकांच्या रूपाने येथेच थांबणे स्वीकारले. त्या पादुकामधून वाहणारी कृपाच भक्तांचे जीवन उजळून टाकते, संकटात धीर देते आणि श्रद्धेचा दीप अखंडतेवर ठेवते. आज आपण या पवित्र पादुकांच्या महिमेचा, त्यावर कोरलेल्या मंगल चिन्हांचा आणि त्यामागील दैवी तत्वज्ञानाचा भावपूर्ण प्रवास ऐकणार आहोत. हा प्रवास केवळ शब्दांचा नसून प्रभूंच्या चरणाकडे नेणारा श्रद्धेचा मार्ग आहे. भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्ण पंचगंगा या पवित्र संगमावर दीर्घकाळ कठोर तपश्चर्या केली. तब्बल 12 वर्ष त्यांनी त्या पुण्यभूमीत वास केला. त्यानंतर गुरुवर्य गाणगापूरकडे प्रस्थानासाठी सिद्ध झाले. जाण्यापूर्वी भक्तांसाठी त्यांनी एक अद्भुत लीला केली. एका पवित्र शिलेवर आपल्या मनोहर पादुका प्रकट केल्या. त्या पादुका योगिनींच्या अधीन करून त्या स्थानी पूजेसाठी भैरंभट नावाच्या एका वृद्ध निष्कलंक ब्राह्मणाची नेमणूक करण्यात आली. परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या वचनानुसार साक्षात भगवान दत्तात्रेय या पादुकांच्या रूपाने आजही तिथे अखंड नांदत आहे. या पादुका चंद्रकांत नावाच्या विशेष पाषाणावर प्रकट झालेल्या आहेत. असे मानले जाते की या पाषाणावर चंद्रकिरण पडले की त्यातून अमृतासारखे पवित्र क्षरण होते. भगवान श्री दत्तात्रेय हे केवळ सूर्य चंद्राचेच नव्हे तर संपूर्ण विश्वाचे अधिपती असल्याने त्यांच्या पादुकांनी अलंकृत झालेल्या या पाषाणातून नित्य अमृतबिंदू प्रवाहित होत असतात. या दिव्य पादुकावर एकूण 20 मंगल चिन्हे विराजमान आहेत. नरसिंहवाडीतील श्रेष्ठ पुजारी परम गुरुभक्त विठ्ठल आपणभट ढोबळे यांनी या शुभचिन्हांचे वर्णन एका पवित्र आरतीत केले आहे. उभय पादुकावरील प्रत्येक बोटावर एक चक्र असून त्या प्रत्येक चक्राखाली 3 समांतर उभ्या रेषा दिसतात. टाचेपासून अंगुलीपर्यंत सुंदर वक्र रेषा पसरलेल्या आहेत. उजव्या पावलावर ध्वज, व्रज, अंकुश, स्वस्तिक, छत्र, जांभूळ फळ, यव, अष्टकोन, पद्म व गात्र म्हणजे चाबूक अशी चिन्हे शोभून दिसतात. डाव्या पावलावर त्रिकोण, गोष्पद, अर्धचंद्र, धनुष्य, कमंडलू, मत्स्य, शंख, अमृत पात्र व चक्र ही मंगल चिन्हे कोरलेली आहेत. या पादुकांच्या सन्निधीत श्री महालक्ष्मीचे अखंड वास्तव्य आहे असे भक्तगण श्रद्धेने मानतात. विश्वातील असंख्य तीर्थे आणि सर्व मंगल चिन्हे या चरणामध्ये एकवटलेली आहेत. या मनोहर पादुकांच्या रूपाने श्री क्षेत्र नरसिंहवाडीतील नित्य वास करणारे भगवान श्री दत्तात्रेय हे साक्षात परब्रह्म स्वरूप आहेत अशी दृढ श्रद्धा लाखो भक्तांच्या हृदयात वास करून आहे. या मनोहर पादुकांच्या रूपाने श्री क्षेत्र नरसिंहवाडीत नित्य वास करणारे भगवान श्री दत्तात्रेय हे साक्षात परब्रह्म स्वरूप आहेत अशी दृढ श्रद्धा लाखो भक्तांच्या हृदयात वास करून आहे. सुखासाठी करीसी तळमळ, तरी तू वाढीस जाई एक वेळ, मग तू अवघाची एकरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. श्री नरसिंह सरस्वतींनी येथे तब्बल 12 वर्ष तपश्चर्या केली. या पवित्र संगमस्थळी तपसाधना केल्यानंतर 1434 मध्ये त्यांनी येथे औदुंबर वृक्षातळी मनोहर पादुका आणि अन्नपूर्णा जान्हवीची स्थापना केली आणि आपण येथे वास करू अशी ग्वाही भक्तजनांना दिली व गाणगापुरी प्रस्थान ठेवले. या पादुकांच्या ठायी केलेली दत्तसेवा फलद्रूप होईल असा वर स्वामींनी दिला असल्याने या पादुकांचे दर्शन घेतल्यास मनोरथ पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यांनी नरसोबाची वाडी हे ठिकाण दत्त महाराजांची राजधानी आहे असे म्हटले आहे. मतचित्ता चिंती साची ही वाडी नरसोबाची असे टेंबे स्वामींनी एका काव्यात म्हटले आहे. विजयपूरच्या आदिलशहाच्या मुलीस अंधत्व आले होते तेव्हा नरसोबाच्या वाडीला येऊन त्याने प्रार्थना केली. त्या प्रार्थनेमुळे त्या मुलीस दृष्टी प्राप्त झाली. तेव्हा बादशाने हे मंदिर बांधले व नदी तीरावरील औरवाड म्हणजे अमरापूर व गौरवाड ही 2 गावे देवस्थानास दिवाबत्तीसाठी इनाम दिली. मुस्लिम बादशाने मंदिर बांधले असल्यामुळे त्यास कळस नाही असेही सांगितले जाते.
आज आपण नरसिंहवाडीच्या पवित्र भूमीत विराजमान असलेल्या प्रभू श्री दत्तात्रयांच्या मनोहर पादुकांचा महिमा भावपूर्ण ऐकला. हे शब्द अपुरेच आहेत. हा आपला प्रवासही अपुरा आहे. आपण याबद्दल अजून माहिती घेणारच आहोत, कारण प्रभूंच्या कृपेचे वर्णन शब्दापलीकडचे आहे. जर हे वाचन तुमच्या अंतःकरणाला स्पर्श करून गेले असेल तर ते प्रभूंचे स्मरण समजून स्वीकारा. पुन्हा अशाच भक्तिमय वाचनासाठी आमच्या सोबत राहा. कृपया माझ्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम श्री दत्तात्रयाय नमः. ओम श्री साईराम.